ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। शेतकऱ्यांची लागली आता लॉटरी। दोन्ही हप्ते एकत्र 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या प्रतीक्षेचा पूर्णतः अंत झाला असून तुमची अख्खं लॉटरीच लावली आहे बघा। कारण की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आले। सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा एकत्रित निर्णय आता जाहीर केला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकऱ्याला भेटला नव्हता। त्यासोबत केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता देखील आता देण्यामध्ये येत आहे। एकत्रित निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आणि आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे। हो, तुमच्यासाठी ही नक्कीच खुशखबरच असणार आहे। 4,000 रुपयांची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात आता होत आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो 18 जिल्ह्याची यादी तयार करण्यामध्ये आली। सरकारने सांगितलं 2 टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे। 36 जिल्ह्यामध्ये वितरण होणार, परंतु आज फक्त सरकारच्या माध्यमातून निवडक 18 जिल्ह्यांचीच यादी जारी करण्यामध्ये आली। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे। हो, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये अगदी 4,000 रुपये एकत्रित आता जमा करण्यामध्ये येणार आहे। चला आता सर्वात पहिल्यांदा आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना, त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, या पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये सरकारने जो सर्वात पहिला जिल्हा सांगितला तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। हो, त्यानंतर जालना आहे आणि बीड आहे। जर बीड भागामधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण की बीड जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारने केला आहे। मराठवाड्यामधील या प्रमुख जिल्ह्यामध्ये तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली असून आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार। त्यामुळे या भागामधील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी देण्यामध्ये आली आणि शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला मोठा दिलासा मिळत आहे आणि निधी हा थेट DBTच्या माध्यमातून वर्ग केला जात आहे। आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घेणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, सरकारने हप्ते वाटपाचे 2 टप्पे केल्यामुळे प्रणालीवर कोणता स्थान आता येणार नाही आणि काळजी पण करण्याची गरज पडणार नाही। पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये सरकारने सांगितलेले जिल्हे बघा, आता पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की धाराशिव जिल्हा, त्यानंतर लातूर जिल्हा आणि त्यानंतर आहे नांदेड जिल्हा। या जिल्ह्यांचाही समावेश सरकारच्या माध्यमातून केलेला असून येथील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा एकत्रित लाभ आता जमा केला जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येण्याची प्रक्रिया आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी देखील जमा करण्यामध्ये आला। म्हणजे की बघा, काही शेतकरी बांधवांना 4,000 रुपये मिळू देखील लागले आहे। शेतकऱ्याचे मेसेज येऊ लागले आहे की आमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट झाले। आत्ता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे की पुढील जिल्हे आणि सरकारच्या माध्यमातून पुन्हा काही अटीसुद्धा जोडण्यामध्ये आले आहे। बघा, तुम्हाला माहीत असेल सरकार नेहमीच अटी जोडत असते। आता बघा, विदर्भातील जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये अमरावती जिल्हा, त्यानंतर अकोला जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। अकोला झाल्याच्या नंतर बुलढाणा जिल्हा आणि या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आले। बघा, या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांचे डेटा बँक पूर्णपणे अद्ययावत करण्यामध्ये आली असून बँकांना निधी वितरित करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहे। बघा,
आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बघा, पेरणीला सरकारचा थोडाफार हातभार लागावा. बघा, यामुळे सरकारच्या माध्यमातून बैठक घेण्यामध्ये आली आणि निर्णय जारी झाला. शेतकरी बांधवांना बी बियाण्याला पैशाची उपलब्धता करून देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला. आणि शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला कर्जमाफीसुद्धा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या अटीमध्ये बसत नाही अशांना 50,000 रुपये देखील देण्यामध्ये येत आहे. बघा, म्हणजे की प्रोत्साहनपर अनुदान पण तुम्हाला कर्जमाफीसाठी देण्यामध्ये येत आहे. परंतु बघा, आता कर्जमाफीचा व्हिडिओ वेगळा आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी आपला जो मेन मुद्दा आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणकोणत्या भागामध्ये, त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता कोणकोणत्या भागामध्ये जमा होणार हे आपण पाहून घेऊया. आता बघा, उत्तर महाराष्ट्रामधील शेतकरी देखील या पहिल्या यादीचे लाभार्थी ठरणार आहे, ज्यामध्ये नाशिक आणि जळगाव या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश देखील करण्यामध्ये आला. बागायती आणि जिरायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्याला आता लाभ हा मिळणार आहे. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली शेतकरी बांधवांनो, आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे बघा, ही बातमी समाजामध्ये पसरतानाच मोठा आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे. बँकांनी आपल्या स्तरावर प्रक्रिया योगाने सुरू केली आणि शेतकऱ्याला आता चांगलाच दिलासा मिळू लागला आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, पुढील जिल्हा आपण लगेच पाहून घेऊया. पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांचा देखील या पहिल्या टप्प्याच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश झाला. त्यापैकी सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी सोडण्यामध्ये येत आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील ऊस उत्पादक आणि फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार आता प्राप्त होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पेरणीचे दिवस आले आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी पेरणी देखील करू लागले, तर काही शेतकऱ्याची पेरणी देखील झाली. पेरणीसाठी या ठिकाणी सरकारने निर्णय घेतला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करावा. आता बघा, प्रशासनाने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरचा देखील वापर केला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, बघा, महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या. जर आपण विचार केला तर कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांचा देखील या पहिल्या टप्प्यामध्ये विचार करण्यामध्ये आला. बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संथ गतीने होऊ शकते, परंतु आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार हे निश्चित झाल्याने काळजी करण्याचे काही कारण नाही. फळबागांच्या निगा राखण्यासाठी हा निधी शेतकऱ्यांना नक्कीच उपयोगी आता ठरणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, ज्या निधीची तुम्ही वाट बघत होता तोच निधी अखेर सरकारच्या माध्यमातून आता सुटत आहे आणि शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आता येत आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या अटी आणि नियम देखील कडक आहे. आता सरकारच्या अटी आणि नियम जाणून घेणं प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आहे. सरकारचे नियम आणि अटी आपण पुढे पाहून घेऊया, परंतु आपण सर्वात पहिल्यांदा जिल्ह्यांची यादी संपवून घेऊया. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, विदर्भाच्या पूर्व भागामधील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा देखील पहिल्या यादीमध्ये उल्लेख झाला असून येथील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची ऑर्डर सरकारने निर्गमित केली आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांना सावकारी पैशातून मुक्तता मिळणार. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सावकारकडून किंवा कोणाकडूनही या ठिकाणी कसल्याही प्रकारे निधी घेण्याची गरज नाही, कारण की 4,000 रुपयाचा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, दक्षिण महाराष्ट्रामधील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचाही या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यामध्ये आला असून येथील शेतकऱ्याला तात्काळ निधी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने
येथील दूध उत्पादक किंवा या ठिकाणी कोणतेही शेतकरी असो जे की शेतीवर अवलंबून आहे बघा, अशा शेतकऱ्याला लाभ देण्यामध्ये येत आहे. सरकारने 2 टप्पे केल्यामुळे पैसे जमा होण्याची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे आता पार पडत आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत नाही. आता लक्षामध्ये घ्या, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बघा आणि बँक खाते लिंक केले आहे बघा, सरकारच्या अटी महत्त्वाच्या आहे. तुमचा आधार लिंक असायला पाहिजे. अशा शेतकऱ्याला पहिल्या यादीनुसार लाभ मिळणार आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची नोंदणी अधिकृत आहे त्यांच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात होईल. सरकारने उत्पन्नाच्या मर्यादेचे भान ठेवून केवळ गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जमा व्हावी याकडे विशेष भर दिला आहे. म्हणजे की बघा, सरकारने घातलेले नियम हे कडक आहे आणि सरकारच्या नियमामध्ये जे जे शेतकरी बांधव बसतात अशा प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी ह्या जमा होणारच आहे. बघा, सरकारचे 2 नियम कडक आहे. ते 2 नियम प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की बघा, हे 2 नियम जर तुम्हाला माहीत नसेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये कदाचित 4,000 रुपये थकतील, म्हणजे की येणारच नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रत्येक तासाला एका विशिष्ट जिल्ह्याचं पेमेंट सोडलं जात आहे. यामुळे पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्याला पुढील काही तासातच आनंदाची बातमी मिळणार आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने इंटरनेट बँकिंग किंवा ATMचा वापर करून तुम्ही आपली शिल्लक तपासू शकता. कोणत्याही चुकीच्या अफवांना बळी न पडता आपल्या हक्काच्या पैशांचे योग्य नियोजन करावे. बघा, लक्षामध्ये घ्या, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता सरकार तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करीत आहे. आता पुढील जिल्हा पाहून घेणं सुद्धा गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. बघा, हप्ते वाटपाचा हा पहिला टप्पा पूर्ण होताच राहिलेले जे काय पुन्हा 18 जिल्हे आहे येथे पण निधी सोडण्यामध्ये येत आहे. परंतु बघा, आता यादीमध्ये राहिलेला एक जिल्हा तो म्हणजे की परभणी या जिल्ह्याचा देखील विचार केला आहे. येथील प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे आहे. आता थोड्याच वेळाने हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून किंवा मॅसेजद्वारे खात्री करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही आणि शेतकरी बांधवांना नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे लाभ मिळेल. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, शेवटी ही विनंती आहे, हे 4,000 रुपयाची एकत्रित मदत तुमच्या हक्काची आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर बघा, अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे जर आपल्या चॅनलच्या बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे सरकारने घातलेल्या नियमामध्ये 2 महत्त्वाचे नियम, ते म्हणजे की पहिला आहे EKYC. जर तुम्ही EKYC केली नसेल तर ते करून घ्या, तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. आणि त्यानंतर फार्मर ID कार्ड देखील या ठिकाणी असणं गरजेचं आहे. बघा, EKYC करा, फार्मर ID कार्ड काढा, कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि शेतकरी बांधवांना महत्त्वाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही. धन्यवाद.